तुमचा लढा आता म्हणजे आंदोलनाच्या वेळी आणि प्रशासकीय ह्याच्यावर बी आहे का? हो. दोन्ही कशा मी पद्धतीने? निलेश देवकर, रयत क्रांती संघटना पुणे जिल्हाध्यक्ष, एक उजनी धरणग्रस्त बाधित शेतकऱ्याचा मुलगा. माझ्या वडिलांच्या काळामध्ये उजनीचं धरण झालं. माझा जन्म 1972ला, त्यामुळे आम्ही लहान होतो. आमचे आई वडील काही अडाणी होते आणि त्या अडाणीपणाच्या फायदा घेऊन शासनाने गरज या धरणासाठी जेवढी गरज आहे त्यापेक्षा अतिरिक्त जमीन संपादित केली आणि ती संपादित अतिरिक्त केलेली जमीन आज तागायत 50 वर्षे झाले त्या जमिनीमध्ये पाणी येत नाही किंवा शासनाने त्या वरती कुठला प्रयोग केला नाही. म्हणजे 50 वर्षे शासनाने अधिग्रहण केलेली जमीन, ती जमीन पूर्वपरंगत म्हणजे आमचे आजोबा असतील, वडील असतील, आज आम्ही असेल, ते आजपर्यंत कसतोय. म्हणजे आता संपादित केल्यानंतर 50 वर्ष सुद्धा शासनाने कधी त्याच्याकडे बघितलं नाही. त्याच्यावर वहिवाट आमचे आहे. आम्ही पिकवून आमची उपजीविका भागवतोय. जनावरांचा चारा तयार करून पशुधन हे करतोय. म्हणजे देशाच्या किंवा राज्याच्या जनतेला जगवण्यासाठी सुद्धा या माध्यमातून आम्ही काम करतोय. परंतु या उजनी धरणाच्या संपादित जमिनीवरती राज्यकर्त्यांची वक्रदृष्ट पडली की काय असं म्हणावं लागेल. आणि मग ज्यावेळेस 17 जून 2019ला एक कायदा BOTचा केला आणि त्यानंतर परत दुरुस्ती करून 8 ऑक्टोबर 2025ला एक नवीन कॅबिनेट मिटिंगमध्ये ठराव शासन GR केला की सदरची जमीन किंवा ज्या कॉलनी आहेत, विश्रामगृहे आहेत, ह्याचं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर 49 वर्षाच्या करारावर खाजगीकरणासाठी द्यायच्या. त्या मोठ्या मोठ्या उद्योगपती असतील, मला तर वाटतं ह्या आमदार खासदारांना सुद्धा त्या जमिनी आमच्या बाळकायच्यात का काय असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. कारण ह्यावरती लोकप्रतिनिधी कोण बोलायला तयार नाही. 200 एकर 400 एकर एका जागेवर असणारी जमीन आहे ती कदाचित या लोकप्रतिनिधींना सुद्धा गरज म्हणजे आहे की काय. कारण आता तिजोरीमध्ये खडखडाट झालाय. मग तिजोरीमधनं भ्रष्टाचार करा, ह्यांना काय पैसा मिळाला नाही म्हणून आमच्या जमिनी हडप करून त्याच्यातनं भ्रष्टाचार करायचा काय अशी शंका या निमित्ताने उपस्थित होती. आमचा हा पहिला मेळावा आहे या आंदोलनाची किंवा या उजनी धरणग्रस्तांच्या प्रश्नावरती. आज या ठिकाणी कांदलगावमध्ये ठिणगी पडलेली, याचा भविष्यामध्ये वणवा झाल्याशिवाय राहणार नाही. या निमित्ताने या सरकारला इशारा देतो आणि सरकारने वेळीच हे प्रकरण थांबविलं पाहिजे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई असेल किंवा जर आमचा प्रपंचच उद्ध्वस्त होणार असेल किंवा आमच्या मुलाबाळांची पिढीच उद्ध्वस्त होणार असेल तर आम्ही सरकारला सोडणार नाही असा इशारा या निमित्ताने देतो. तुम्ही एका जबाबदार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहे आणि तुम्ही धरणग्रस्त पण आहे. खरंच तुमची संघटना, शेतकरी संघटना या आंदोलनासोबत आहे? 100% राहणार आणि या आंदोलनातून या उजनी धरणग्रस्तांच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत रक्ताचा थेंब आहे माझ्या जीवामध्ये, तोपर्यंत लढत राहू आणि न्याय मिळवून देऊ. नक्की या लढा आम्ही यशस्वी करून दाखवू.